एक नंबर थँक्यू काकू. असंच आमच्या डी-बॉयजला सपोर्ट करा. पहिल्या ब्लॉग मध्ये आपल्या येत आहेत. आकाश तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. आणि प्रथमेश पण पहिल्या ब्लॉग मध्ये येत आहे. तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. त्याची smile बघ. आणि आम्ही आता गाड्या डबल सुटलेल्या आहेत चरीच्या. पाहू शकता किती ताप आहे आमचा गाड्यांचा. आज 120 गाड्यांचा ताप आहे. पाहू शकता आकाश पिंगले स्वतः झालेला आहे. स्वतः आकाश पिंगले बघा गाड्या पाहू शकता तुम्ही. काही चला काही चला. आज वार सोमवार आम्ही कंकेश्वरला निघालो आता. आणि डी बॉयज निघलेले आहेत कुर्डूस मधून. पाहू शकता. चला काही आम्ही निघलोय आता 120 गाड्या घेऊन. आज 30 गाड्या वाढलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. बघा काय आज पब्लिक आहे. सगळी ब्लॉग साठी येतात. काही सगळी ब्लॉग साठी खास कंकेश्वरला जाण्यासाठी सुट्टी घेतलेली आहे. आणि मेडिकलचा काय पाहिजे असेल तर आम्ही शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आता निघलो कंकेश्वरला जायला. फिरल्या. माझा जिवलग मित्र आहे तुम्हाला माहितीच असेल आकाश पिंगले. लाईक करा फॉलो करा आणि इंस्टाला त्याचा फॅन फॉलोअर्स वाढवा. कसे मोठे मोठे बंगळे चरी रोडला. कुठं चाललास? आख्या ना तो बघा पाहू शकता तुम्ही. त्या पुलावरून आख्या टाकतो तो आणि जवळ जवळ दिवसाला चरीला आणि दीप पुन्हा एकदा. ऐ ऐ ऐ काय आहे भांडी आहेत. कसा दिलास सांग. व्हिडिओ चालू आहे आताच काय. ए लाजू नको घे. दीपने आणलाय गुलाबजाम. सेम गुलाबजाम सारखा दिसतोय तुम्ही पाहू शकता. बघा दीप बघ दीप आईला लाजतोस. सोबत गाड्यांचा जरा गाडीचा एक प्रॉब्लेम झालाय म्हणून आम्ही थांबलोय. आणि पेट्रोल ह्यावेळी स्पॉन्सर केलाय कोणी? कुणाल पिंगले स्वतः स्पॉन्सर केलाय. आणि फालुदा बाली हा गेलेला इथं पोरी ना भेटायला आमचा सोडून. या टिला बिला लावून आलाय खरा गप्पा आर्यन. गाईज तरी आम्ही आता गाडीवर बनवली ट्रेंडिंग वाली रील्स. आणि म्हशी पण भेटलेले आहेत आम्हाला आता. दीपची खूप चेष्टा करतात तो सर्व. काय दीप तुला काय वाटतंय? आणि तो सूरज चव्हाण फेमस झाले तसा दीप फेमस होणार 100%. तुमचा साथ द्या मला. हा साथ द्या. तुमची साथ असेल तर सगळं आहे. आणि पैसा घेऊ पैसा कसांग पैसा कसांग. जर काही आला युट्यूबचा तर आम्ही 1000 रुपये आलं तरी आम्ही गोव्याला जाऊ. 100% जाऊ गोव्याला. बघा कुन्नूच्या गाडीचा वेग बघा जवळजवळ 150च्या वेगात निघाला आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत कंकेश्वर मध्ये. आणि गाड्या थांबलेल्या आहेत व्हिडिओसाठी. बघा बघा आधी परत एकदा आणि भेटलेला कुठं इमामबाद आपले झालाय महिनाभर सुट्टीवर. मेहनत खूप आहे काय. कंकेश्वरचा ही कमानी आहे. आणि इथे क्रिकेटच्या मॅची आहेत तुम्ही पाहू शकता. मला आकाश बरोबर मॅच ना झालाय. आणि तुम्ही पाहू शकता सोमवारी आपला दर्शन घेण्यासाठी किती गाड्या आलेल्या आहेत. 3 बस आणि पुढे पण पाहू शकता किती गाड्या लागलेल्या आहेत. ते तुम्ही हे बघा किती गाड्या आहेत आज. आणि आमच्या पण त्याच्यात 120 गाड्या आलेल्या आहेत. आता ते गाड्या कुठे लावायचं ते आम्ही रोड बघत आहोत. रोड नाही पॅसेज तर बघत आहोत. तुम्ही पण बघा किती गाड्या आहेत आज बघा.
आणि प्रवेशद्वार कंकेश्वर मंदिराचा लावली पार्किंगला आणि आता गाड्या सुटल्या. चला पार्किंग प्लॉट फुल झालेला आहे. ठाण्यावरून आले तरी आपल्या अलिबाग मध्ये तुम्हाला कसं वाटतंय? कसं आहे अलिबाग आपलं? एक नंबर. थँक्यू काकू. असंच आमच्या डिबॉयला सपोर्ट करा. गाईज आता आम्ही आलोय कंकेश्वर, एक प्राचीन मंदिर, तरी 600 ते 700 पायऱ्यांचा, 5000 फूट जवळजवळ 5000 फूट हा उंच मंदिर आहे आणि 750 पायऱ्यांचा असा मंदिर आहे आणि जवळजवळ 1000 वर्ष जुना हा मंदिर आहे. तर बघूया, एक्सप्लोर करूया आता. त्याला एक्सप्लोर करूया. चला मंडळी चला. महादेव. आपल्या व्हिडिओचा पैसे आले चप्पल घेऊन टाकू त्याला. चणे, शेंगदाणे आणि काजू बदाम आणले होते पोरांसाठी. काजू बदाम खोटा आला डुबईचा घेऊन सूर्यफुलाच्या बिया कसा आला. किती जण नावान बाहेर शिवाय आता आम्ही जवळ पाव चढले फक्त. पाव चढले. अशा दादा आता किती अजून आपल्याला चढत आहे? 500 पायऱ्या अजून आहेत. आम्ही 150 पायऱ्या. या दर्शनासाठी आलेत की व्हायरल होण्यासाठी आलेत काही सांगू नाही शकत. कसा वाटतं तुला आमचा ब्लॉग? बादशाह कुठं साथ आहे येऊ आपण आहे तेरा. आणि महादेवाचे नंदी पाहू शकता तुम्ही. ह्या दोघांचा काय चाललाय काय माहित. माझी 4थी फेरी आहे कंकेश्वरची आणि तुमची पहिली फेरी असेल ना. वरून बघू शकता तुम्ही आपला अलिबाग कसं दिसतोय ते. एकदा पाहूनच घ्या. यशिव तर बक्षीव, नाही तर तसंच राशीव. हे आहे आमचा अलिबाग. तेव्हा आपली पब्लिक दाखवली आणि आमची पब्लिक गेली आहे तर वरती इकडे. सनग्लास पडली. 2 लाखाची सनग्लास पडलेली आहे. आपली पब्लिक दाखव. 350 पायऱ्या चढलेलो आहोत आणि आता एवढ्या राहिलेल्या आहेत 350 अजून. आता बघूया कोण थकतोय कोण दमतोय. मी तर नाही दमलोय, मी बादशाह आहे. थोडा चवीनुसार पादरा आलेला आहे चॉकलेट 5 मिनिटाचा फुल आलेली आहे दमलेला. बाबा वय किती आहे तुमचे? 74 वय असून जवळजवळ 5000 फूट वरती आणि 700 ते 800 पायऱ्या वरती बाबा नॉनस्टॉप चढत आहेत. आणि लहान लहान मुलं दमत आहेत पण दमत आहे बाबा बघा. अजून बघा कसे खंबीर आहेत. वय 74 पण कसे चढत आहेत बघू शकता. कारण हे जुनं जाणतं रक्त आहे आणि स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा आहे. एवढं. जय शिवराय बाबा. जवळजवळ आपण 310 पायऱ्या पट्टी गाई समजून घ्या, तो थोडासा तोतला आहे. त्याची थोली दीप डाल आहे पण तो प्रयत्न करतोय. प्रयत्न चालू आहेत त्याचे. आंब बिंब कसं आहेत खाला. आणि जवळजवळ अर्ध्यावर आलेलं आहे. आता गप गुमान चाललाय. बोलला पण नाही काय. बोल तो रागवला. बोल त्याला मक्का नाही घेतला. बोल. त्याला मक्का नाही घेतला म्हणून रागवला. बघा ही वानर सेना आणि ही आपली वानर सेना. ही आणि आता आपण पोचलेलो आहे कामानी जवळ. आणि पाहू शकता तुम्ही मंदिर वरून कसा दिसतोय. आणि हा वरचा कुंड. नारळ घेतलेला आहे. पोचलेलो आहे तरी आता आपण दर्शन घेऊ. बघूया.
शकता तुम्ही मंदिराचा नजारा. सुकून आहे इथं आल्यानंतर. कुठं घ्यायची? केदारनाथला ना 100% जा. बघा 11 ज्योतिर्लिंग आणि 21 गणपती आणि श्री 21 गणपती पाहू शकता तुम्ही गाईज. आम्हाला जेवढं वाच तर आता आली नी वडापाव खाला दमलीन सगळी. आता मेन आहे आता आलोय गाईज आपण कुंडात. आता आपण बघूया आपला ब्रह्मकुंड. आकाश कडक आहे आता आकाश कडक आहे. आता आम्ही आता उड्या. अरे मारा येड थांबला. आगुडी मारत आहे एवढ्या वरून. तुम्ही पाहू शकता किती अंतर आहे. आता आम्ही घर लावत आहोत. पायऱ्या नाही जमर अरे जाम वजन झालं. उतरा मी कपलो. भागलो. हॅलो हॅलो हॅलो